मग काय बोलले मला? हॅलो नमस्कार. आजच्या दिवसाची सुरुवात डायरेक्ट पिझ्झा पार्टीने करते, कारण लेकीची एक्झाम संपली होती आणि तिला प्रॉमिस केल्याप्रमाणेच मी तिला पिझ्झाची ट्रीट दिली. त्यानंतर आज धनतेरस होती, त्यामुळे रांगोळी काढायला घेतली. रांगोळीची सुरुवात जरी अशी झाली होती तरी लास्ट रिझल्ट खूप भारी आला होता. मी काही एक्सपर्ट नाहीये, युट्यूबवर बघूनच मी काढत होते, पण खूपच सुंदर रांगोळी झाली होती. पण ती काढण्यासाठी मला कमीत कमी पाऊण तास गेला असेल. त्याच्यानंतर मग पूजा करून घेतली. मी पूजा पूर्ण खाली नाही मांडत, कारण देवाऱ्यात ऑलरेडी सगळं पूजलेलं होतं. फक्त धनधान्य वगैरे मी खाली पूजलं वेगळं, आणि वरती देवाऱ्यामध्ये तर आपले सगळे देव ऑलरेडी पूजलेले होतेच. आणि तिथे मी जसं ऑफिसमधून मिळालेले स्वीट ठेवले होते, तसं ऋतुजाने तिच्या पप्पांचं कौतुक म्हणून त्यांना मिळालेलं गिफ्ट पण तिथेच ठेवलं होतं. आणि अशी माझी छान धनतेरसची पूजा करून झाली. वरती वेगळी पूजा मांडली होती देवाऱ्यामध्ये, ती पण तुमच्याबरोबर शेअर करते. तुम्ही धनतेरसची पूजा कशी करता हे पण मला कमेंट करून सांगा. मी अगदी साध्या सोप्या पद्धतीने करते. घरात जेवढ्या प्रकारचं धनधान्य असतं त्याची पूजा करून घेते. आणि हा होता फायनल रांगोळीचा रिझल्ट. आहे की नाही खरंच सुंदर? खूप छान अशी रांगोळी काढली आणि त्याच्यामुळे मला खूप जास्त आनंद झाला होता. त्याच्यानंतर मग आकाश कंदील वगैरे सगळं तयारी आज लास्ट मोमेंटला केली, कारण ऑफिसला सुट्टी नव्हती. भले क्लिनिंग करून माझे 5-6 दिवस झाले असतील, तरी ही सगळी लाइटिंग वगैरे काढून लावेपर्यंतच मला 8:30-9 वाजले होते. त्याच्यामुळे मग मी तुमच्याबरोबर पण शेअर केलं की मी कसं सजवलंय. अजून थोडंसं याच्यामध्ये ऍड करायच्यात काही गोष्टी, ज्या पुढच्या 2-3 दिवसात मी करेनच. त्याच्यानंतर गिफ्ट अनरॅप केलं. मग काय बोलले मला? ते पण एवढं चांगल्या कंपनीची मला होतं माहिती. कॅटलचा काय उपयोग असतो जरा सांग. सकाळी पाणी गरम करायचं, तेच आमच्या ऑफिसमध्ये कोणी दिली एवढ्या महाग कंपनीची गिफ्ट मध्ये? घरात कोणाचं हे गिफ्ट आलं तर ते मीच अनरॅप करत असते. भले माझी मुलगी लहान असली तरी ती थोडीशी मॅच्युअर सारखी वागते आणि मीच बालिशपणा करत असते, कारण मला गिफ्ट अनरॅप करायला खूप आवडतात. हे सगळं बघून झालं. त्याच्यानंतर आम्ही बाहेर मस्तपैकी थोडा वेळ बसलो, गप्पा मारल्या सगळ्यांनी, फ्लोअरवरच्या लोकांनी. आणि अशी धनतेरसचा दिवस मस्त सेलिब्रेट केला. छान ट्रीट पण केली आणि छान सगळं डेकोरेशन पण केलं, कारण सगळं वासुबारसच्या आधीच करतो दरवर्षी. पण ह्या वर्षी सुट्टी नसल्यामुळे मला सगळं लास्ट मोमेंटला करावं लागलं, पण तरी सगळं छान झालं. त्यामुळे मला तरी खूप आवडला. आणि कंदील कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा. कंदीलवरती खूप छान मोर होते. आणि अशी होती माझी धनतेरसची पूजा. आणि आता 1-2 दिवसातच लक्ष्मीपूजन पण असेल, तेव्हा पण आपल्याला हे सगळंच करायचं आहे. तो स्पेशल ब्लॉग असला तरीही हा पण स्पेशल ब्लॉगच आहे, कारण आजच्या दिवशी माझं अप्रेझल पण झालं होतं, म्हणजेच प्रमोशन झालं होतं, बोनस मिळाला होता. तर सेलिब्रेशन तर बनताय म्हणून खूप छान आम्ही ट्रीट पण केली दोघींनीच, मी आणि माझ्या लेकीने, कारण मिस्टर बाहेर होते, त्यांना खूप साऱ्या ऑफिसेसमध्ये जायचं असतं दिवाळीनिमित्त. आणि अशी होती माझी फायनल रांगोळी तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करायला अजिबात विसरू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलवर जाऊन सबस्क्राईबचं बटन क्लिक करा. त्याने मला पण थोडं मोटिवेशन मिळेल. आणि आपण सगळे नेक्स्ट व्लॉगमध्ये लवकरच भेटूया. तुमचा फराळ बनवून झाला का, आणि काय फराळ बनवला हे सगळं पण माझ्याबरोबर नक्की शेअर करा. ताईने आज खूप मस्त असे कळीचे लाडू बनवले होते, म्हणजे शेवचे लाडू, ते पण मी पुढे शेअर करते. आणि दिवाळी म्हणजे आनंदोत्सव असतो. तुमच्या सगळ्यांच्या आनंदात खूप सारी भर पडू देत. चला भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. तुम्हाला अजून काही सजेशन्स द्यायचे असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. चला तर मग बाय.